कीजिए, लगातार हमारी तरफ इशारा मत कीजिए, आप भी खिलाड़ियों को जाकर इशारा कीजिए। निवृत्ती पाटील मित्रांनो, पेनचा निवृत्ती पाटील शेवटपर्यंत 5च्या 5 रात्रीपर्यंत ज्याने स्पर्धेचा आनंद घेतला, निवृत्ती पाटील तुमचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। कारण प्रेक्षक मायबाप हे स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य घटक असतात। त्या प्रेक्षक मायबापांचा आम्ही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो। चला सूप पण आलाय आता। चेतन ठाकूर आपलं सहर्ष स्वागत। 5 दिवसामध्ये 5 ड्रेसिंग त्यांचा जर अवॉर्ड असता नक्कीच आम्ही तुम्हालाही दिला असता। टाइम बाबा बुमा। तो चलिए बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। पहले गेंदबाज आएंगे विशाल जीतेकर और वहां पर स्ट्राइकर बल्लेबाज ओमकार। अंपायर का ग्रीन सिग्नल। दो ताकतवर टीमें मैदान के अंदर खेल रही है। ओ पहली गेंद काफी जबरदस्त यहां पर फेंकते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। शुरुआत काफी बेहतर वहां पर विशाल के ओर से। जानते ये मैच इंपॉर्टेंट है, भले एक ट्रॉफी की दावेदार बनी है लेकिन आखिरकार फाइनल तरफ जाने का सपना किसकी टीम का यहां पर साकार हो जाएगा। बॉलर होंगे तैयार। ओ पोजीशन में नहीं थे वहां पर ओमकार पाटिल, जो साइड स्क्रीन की तरफ थोड़ी सी दिक्कतें उनके नजर आती हुई। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। शुरुआत बेहतरीन नजर आती हुई वहां पर विशाल जीतेकर की ओर से। हालांकि ओमकार इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में चल रहे और उसके खिलाफ ये दमदार गेंदबाजी नजर आती हुई। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया है। फील्डर आते हुए दूर से गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 1 रन। देखिए 4 बॉल आपको केवल दिए जाएंगे चेंज करने के लिए। उन्हीं गेंदों के ऊपर आपको खेलना जरूरी है। कमेटी के माध्यम से निर्णय हम आप तक पहुंचा रहे। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाए। 1 रनों के साथ खाता खुला दीक्षा रानी अन्विका स्पोर्ट्स 11 मुरबी टीम के बल्लेबाजों का। विशाल जीतेकर ने हमेशा अपनी टीम के लिए सवारा है और इस बार देखिए ये मैच में अच्छी शुरुआत इनके ओर से नजर आती हुई। राइट आर्म राउंड द विकेट से लेफ्टी के खिलाफ। ओ फुल टॉस बॉल, सीधा गेंद को खेला ऑन साइड में। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। जी हां, डेफिनेटली ये 6 रन। बघा प्रेक्षक कमाल ₹200 पारितोषिक असेल। जो प्रेक्षक सीमारेषेबाहेर झेल टिपेल त्यांच्यासाठी ₹200 कॅश प्राइज। सीमारेषेच्या बाहेर। विकी पाटिल का बढ़िया स्ट्रोक और कल अर्धशतक उनके बल्ले से हमने देखा वर्ल्ड की नाइट टूर्नामेंट में। और ये भी टप्पा पीछे था, इस बार स्क्वायर लेग की तरफ चुना है और सीधा गेंद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। चॉकलेट बॉय स्वप्निल ठाकुर आकर सूप पीजिए चेतन ठाकुर के हाथ का। चलिए बिल्कुल यहां पर 4 आते हुए 6 के बाद विकी का स्ट्राइक रेट 500 का है। 10 रन बने अभी तक 2 गेंदों के ऊपर और कुल मिलाकर दीक्षा रानी अन्विका स्पोर्ट्स मुरबी टीम का स्कोर है फिलहाल 11 रन। दमदार शुरुआत दी थी विशाल ने, लेकिन उसके बाद विशाल के ऊपर यह कड़क प्रहार करते हुए बल्लेबाज विकी को आप देख सकते हैं। ओ ये भी फुल टॉस बॉल उसी दिशा में खेला है जिस दिशा में पिछला चौका आया था और लगातार दूसरी बाउंड्री। जी बिल्कुल यहां पर 4 रन मिलेंगे और इसी 4 रनों की मदद से दीक्षा रानी अन्विका स्पोर्ट्स मुरबी टीम का स्कोर रफ्तार के साथ आगे बढ़ता हुआ फिलहाल 15 रनों के ऊपर। व्हाट अ बैटिंग, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय द बैट्समैन विकी पाटिल। इस सीजन में बाइकर मैन भी बने, ओमकार भी बाइकर मैन बने। ये जोड़ी मैदान के अंदर है। फिलहाल विशाल थोड़े से महंगे साबित होते हुए। ऑफ ट्रैकर की बॉल, वेट एंड वॉच, हवा में खेला जरूर है, सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार। ये बहुत बड़ा ओवर 21 ओवर से इसी के साथ पहला ओवर समाप्त। 21 रन।
यस, धन्यवाद डीजे। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे छत्रपति शिवाजी महाराज, इनका यह संगीत आपने सुना दोस्तों। रुद्र एंड रॉय 11th अपोली टीम वन द टॉस एंड डिसाइडेड टू फर्स्ट बॉल। 21 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। ऋषि भोईर को कप्तान ने यहां पर आमंत्रित किया। विशाल थोड़े से महंगे साबित हुए कि दोस्तों जिस तरीके से आर्या स्पोर्ट्स ओली की वो टूर्नामेंट हमने देखी थी, क्या दमदार क्रिकेट वहां पर खेला था। तो सोनी पाटिल मुरबी, सोनिया पाटिल टेम्बोड़े, इनके ओर से शुभकामना आ चुकी है मुरबी टीम के लिए, उनका स्वागत करेंगे। करण पाटिल, सचिन सालके, सुरेश गायकवाड़ द डॉन, अजीत मुंगा जी, ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। चलिए यहां पर पहला ओवर काफी महंगा साबित हुआ, 21 रन बटोरे। सेकंड ओवर की शुरुआत होगी। पावर पे का ओवर समाप्त होने के बाद अब यहां पर गेंदबाज ऋषि, वो पहली गेंद काफी तेज जरूर डाली थी। विकेट कीपर के पीछे खिलाड़ी मौजूद है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, कोई रन नहीं है। ऋषि भोईर की ओर से अच्छा कमबैक नजर आता हुआ। ये 5 फाइनलिस्ट टीमें हैं दोस्तों कि जो एक ट्रॉफी के हकदार जरूर बनेगी, लेकिन जो मेन जो ट्रॉफी है, जहां पर सबसे वेट वजनदार ट्रॉफी है क्रिस्टल, वो ट्रॉफी को कौन उठा पाएगा। बॉलर होंगे तैयार। ऑफ ट्रैकर की बॉल आसानी के साथ पुल किया है और इस जेजेआर 200 का इनाम था। आयुवा प्रेक्षक कमाल कैच, लेकिन उच्च चक्कर में पीछे मत पीकर, तो 6 रन। अभी श्याम ठाकुर डगआउट में था, फिर सूप लाने के लिए गया, मुझे लगा उसको नींद आ रही है। बढ़िया दमदार बल्लेबाजी। ओ ये भी घुट्टा टेका है और कमाल का स्ट्रोक, कैच लीजिए, ये भी छूटा, सीधा 6 रन। दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन, क्या कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई। लगातार 2 छक्के ऋषि भोईर के गेंदबाजी के ऊपर, और कहीं ना कहीं ये प्रेशर डाला है। ये संपार कुछ इशारा करते हुए कि पीछे कुछ चल रहा है। लाइट्स ऑन है, बॉल। ये विशु कोहली के कुछ इशारे खतरनाक रहते। जब गाड़ी के लाइट्स ऑन होती है तो कैसा इशारा करते। जोरात बोला विशु कोहली सर। सूप, हाँ चा, क्या बात है, चाय के लिए इतना टेंशन लिया। हेल 5-5 पीते हैं वैसे। चलिए बॉलर होंगे तैयार। ओ हाफ ट्रैकर की बॉल पॉइंट की तरफ खेला जरूर स्ट्रोक है। फील्डर पीछे दौड़ रहे, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक बल्लेबाज ने यहां पर 2 रन पूरे किए। इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है फिलहाल 35। रफ्तार के साथ आगे बढ़ रही है। ज्यादा रन बने इस मैच में, 3 ओवर के मैच में इतने सारे रन। फिलहाल अभी भी दूसरा ओवर प्रगति पथ पर है। 2 गेंदें यहां से बची हुई है, यानी कि बड़े टारगेट की और अग्रेसर हो रही है। जानते सामने विशाल है, अभया है, इतने ताकतवर बल्लेबाज है, तो उनके खिलाफ बल्लेबाजी करना तो जरूरी है। फुल टॉस बॉल आसानी के साथ खेला है, गैप में गेंद जाएगी सीमा पार। ओमकार की तो आज हो रही है जय जयकार। 4 रन। किला महाराष्ट्राची शान है। इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही राजा हुए, और उनका नाम है राजे शिव छत्रपति और छत्रपति शिवाजी महाराज। इनका यह संगीत। तो इस बार चले शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला। डीप में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे। 1 रन मिलेगा, 1 के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 40। नेक्स्ट मैच खारकोपर टीम के कप्तान और टाकीगांव टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें।
एक रन वहां पर पूरा और इस एक रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। 5 गेंदों का खेल बचा हुआ है। चलिए खारकोपर टीम के कप्तान प्लीज आइए और साथ ही साथ उनके खिलाफ टाकीगांव टीम के कप्तान नव्य 11 टाकीगांव टाकीगांव टीम के कप्तान बिल्कुल यहां पर मौजूद है। तो आइए उनके साथ खेलने वाली खारकोपर टीम के कप्तान टॉस किया जाएगा इनिंग ब्रेक में। पहली गेंद के ऊपर सिंगल, पहली गेंद के ऊपर बिल्कुल सिंगल मिला। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज विकी के लिए जो स्क्वायर लेग पूरी तरीके से आप खाली देख सकते हैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है, मिड विकेट है, लेकिन बीच में ये बहुत बड़ी गैप नजर आती हुई, लेकिन देखेंगे फेस कैसा करेंगे। और चलिए इस बार अंपायर के सर के ऊपर से खेलना चाहते थे स्क्वायर लेग, वहां पर खिलाड़ी आएंगे उठाएंगे, तब तक वहां पर एक रन पूरा होता हुआ। देखिए 4-5 अगर खिलाड़ी छोड़े तो विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी है वो सबसे ताकतवर खिलाड़ी है और एक एक का वजन 80 किलो के आसपास होगा। इतने मजबूत बॉडी लैंग्वेज के खिलाड़ी है। और देखिए आभ्या से गेंदबाजी से लेकर विकेटों के पीछे जो खिलाड़ी है ना, सभी ताकतवर नजर आ रहे हैं। चलिए यहां पर सिंगल बटोरा, 2 गेंदों के ऊपर 2 रन आते हुए ओमकार फिर से एक बार तैयार। इस बार भी कैच हिट की मांग की गई है, फील्डर बहुत दूर है, सेफ लैंडिंग होगा, 1 रन तो पूरा। दूसरी की कोशिश भी आराम के साथ करते हुए 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। 3 गेंदें बची है, 17.6 का ये करंट रन रेट, यानी कि प्रोजेक्टेड स्कोर जो 60 का बता रहा था। अब इस गेंदबाजी के बदौलत यहां पर कमबैक किया है टीम रुद्र एंड रॉय 11 जहानुमान दापोली टीम ने। फर्स्ट कैश प्राइज 2 लाख और एक से ये ट्रॉफी देकर क्रिस्टल ट्रॉफी नवाजा जाएगा। हाफ ट्रैकर की बॉल, बहुत बड़ी गैप है, सीधा जाएगी सीमा रेखा पार, 6 रन। धन्यवाद डीजे। डीजे इतने दबके आवाज में मत बजाओ, खोल आवाज, अभी 2-3 मैच बचा है। या भूमंडलाची ठाई तुझे जैसा होने नाही, छत्रपती शिवरायांचा आपण संगीत ऐकताय। 50 का आंकड़ा छूती हुई यहां पर दीक्षा रानी अनविका स्पोर्ट्स मुरबी टीम, यानी कि लगभग देखा जाएगा बहुत बड़ा टारगेट सेट करने की तैयारी में है। और ओमकार व्यक्तिगत उनके बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो अकेले व्यक्तिगत खेल रहे यहां पर 29 रनों के ऊपर 11 गेंदों में ये रन बनाए। फुल टॉस बॉल थी, लॉन्ग ऑन की तरफ खेला हुआ स्ट्रोक किलर, वहां पर श्रेयस मौजूद है, विशाल थे माफ कीजिएगा। दूसरी की कोशिश, चलिए आउट होकर लौटना पड़ेगा और आखिरकार बल्लेबाज आउट। के शोभांची तलवार, वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत, जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही। मित्रांनो, छत्रपती शिवरायांचं संगीत सातत्याने आपण डीजे परू यांच्या माध्यमातून ऐकताय। तो आखिरी गेंद यहां पर बची हुई है, आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है, मिड विकेट की तरफ से ये चितेकर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, दूसरे का कॉल तुरंत लिया और तेजी के साथ 2 रन पूरे और इसी के साथ पहली पारी हुई समाप्त। और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन बने 53, जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए, यानी कि 3 ओवर में 54-54 की जरूरत। तब तक जाएंगे टॉस बॉक्स में, जहां पर टॉस किया जाएगा 2 टीमों के बीच में, जहां पर नव्य 11 टाकीगांव विपक्ष मंगेश स्पोर्ट्स 11 खारकोपर। तर मंगेश स्पोर्ट्स 11 खारकोपर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर भाया ठाकुर। आइए भाया ठाकुर, पराग ठाकुर आइए, टॉस के लिए आपके शुभ हाथों से कीजिए। शोले का पिक्चर देखा था, ठाकुर ये हाथ मुझे दे दे। तर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। विशालला अगदी जास्त थंडी वाजते मित्रांनो। हेड्स इज द कॉल बट इट इज द टेल्स। टाकीगाव संघ टॉस जिंकला, निर्णय थोड्या वेळानंतर सांगतो। किती वेळा सांगता, वेळ तरी कुठे राहिली। तर चला टॉस जिंकला टाकीगाव संघाने, निर्णय पेंडिंग, लवकर घ्या नाही तर पहाटेचे 6 वाजवाल।
चला दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील या ठिकाणी राजकिरण कोहली सर, एक सुप्रसिद्ध निवेदक आणि समालोचक आणि तितके सुंदर गायक आणि चांगलं युट्यूबर देखील आपण त्यांना पाहतो. व्हिडिओज त्यांची आपली अग्री कोहली परंपरा, फिश मग असेल किंवा अन्य भरपूर त्यांचे व्हिडिओज आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो. धन्यवाद रॉकस्टार, थँक यू व्हेरी मच फॉर द एक्सपिरियन्सिंग माय यूट्यूब चॅनल. परंतु आपण जाऊया मैदानाकडे, कारण ज्या पद्धतीने सर आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल शिरीष कडू साहेब, आमचे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचे आधारस्तंभ, आणि आज शिरीष कडू साहेबांचा वाढदिवस आहे. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून सत्कार्य घडो, हेच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नेहमीच सतायुष्य व्हा, हेच तुम्हाला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून तुम्हाला शिरीष कडू साहेब वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू राजकिरण कोहली सर. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मैदानाकडे. इथे मात्र 18 चेंडू आणि 54 धावांची गरज, म्हणजे षटकामागे 18 धावांची गरज. भला मोठा डोंगर उभा केला इथे. मग ज्या पद्धतीने आपण हा सर्व क्रिकेट ज्या पाहिलाय, चेतन ठाकूर आलेच जरूर इथे आणि काहीतरी नवीन आणलंय आता सर्वांसाठी. दीपेश ठाकूर यांच्याकडून. दीपेश ठाकूर काय आणलंय कोणी नक्की ठरवा, परंतु काहीतरी चांगलं द्या. स्वप्नील ठाकूर यांच्या मुलीच्या नामकरणाची मिठाई आणली. मुलगी म्हटलं तर देवाने दिलेली आपल्याला अशी देणगी की आपण त्या देणगीला कधीच विसरू शकत नाहीये. माझा पहिला अनुभव तुम्हाला नक्की सांगेन की मुलगा झाल्यानंतर जेवढा आनंद नव्हता झाला, तेवढा मित्रांनो मला मुलगी झाल्यानंतर आनंद झाला होता. एवढी मुलगी म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी आहे. खरोखरच ज्या ज्या व्यक्तींना मुलगी आहे ना, त्यांना खरोखर भाग्यवान मानावं लागेल. अशा स्वप्नील ठाकूर यांच्या मुलीलाही अगदीच आज तिचं नामकरण झालं. मग उभ्या आयुष्यामध्ये तिला ह्याच नावाने कॉल केलं जाईल. तिलाही खूप तिच्या आयुष्यासाठी सदिच्छा असतील, शुभेच्छा असतील. परंतु आता मात्र मॅच, नाव मात्र अतिशय सुंदर, गोड, मिष्टी म्हणजेच गोड, चांगलं नाव. तर जाऊया मॅच कडे, जिकडे मात्र आपण पाहतोय निश्चितच ही पहिली मॅच. दीक्षा राणी अनिविका स्पोर्ट्स मुरबी विपक्ष रुद्र अँड्रॉय जय हनुमान दापोली. दापोली संघाचे तीनही गोलंदाज जे की धाकड गोलंदाज आहेत, बहुचर्चित आहेत, परंतु त्या तीनही गोलंदाजांवरती मात्र हल्ला बोल केला. ते म्हणजेच ज्या पद्धतीने ओमकार थोडासा सुरुवातीला थोडासा गडबडला होता, परंतु विकीने मात्र सुंदर कामगिरी केली. नंतर मात्र ओमकारही जोडला गेला. येणारे 18 चेंडू, 54 धावांची गरज, आस्किंग रन रेट आहे 18. चला घाई करा, काहीही केलं तरी शेवटचा चेंडू पडायला आपल्याला 6.5 वाजतील. घाई केली तर किमान 6.5 वाजतील. द फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड इनिंग. इथून मात्र कोणता संघ असेल तो मात्र पुढे जाईल. मोठा फटका मारताना मात्र चेंडूफळीच्या आतल्या एंडला मात्र चेंडू लागलाय. कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, कारण स्वतःवरती विश्वास ठेवलाय. मग पहिला चेंडू निर्धाव आलाय. खरं तर आता कसं आहे प्रणय, प्रत्येक फलंदाज कॅल्क्युलेशन मध्ये येतोय. मला चेंडूंपैकी किती षटकार मारायचे आहेत त्या कॅल्क्युलेशन खरं तर मेरिटने खेळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदीच गोलंदाज संकेत पाटील आपल्या ताकदीचा वापर करताना एकतर हौस त्यात पाऊस म्हणावा लागेल, कारण धावांचा डोंगर उभारलाय आणि त्यात संकेत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू आला निर्धाव, तदनंतर मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळाली. संकेत जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक राज भुईर यांच्याकडून आपणास. तर जरूर अनेक बक्षिसं लागली जातील, परंतु कोणता असा संघ असेल जे 2 लाखाचं बक्षीस जिंकेल? विशाल जितेकर विजे. इथं मात्र चेंडू जरूर वाईड आलाय आणि एक धाव मात्र जोडली जाईल.
धावसकेचा पाठलाग 54चा करायचा आहे. त्याच्यामुळे विजय आणि VM दोघांनाही बरसावं लागेल. ज्या पद्धतीने मुरबी संघाचे प्रारंभिक फलंदाज बरसले होते अगदी त्याच ताकदीचा खेळ करावा लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चितच हा चेंडू मात्र बरोबर यष्ट्यांच्या वरून आलाय. त्याच्यामुळे मात्र पंचांना कोणताही संदेह नाहीये. मॅच रंगेल का? मॅच मात्र इथून रंगवली जाईल का? निश्चितच दापोली आणि मुरबी असे दोन्ही संघ खेळताना धावसंख्या जास्त झाले. डोंगर उभारलाय खरं तर या दापोली संघासमोर. अकुटप्याचा चेंडू ह्या वेळेला टायमिंग प्रॉपर कनेक्शन झाले त्याच्यामुळे हा चेंडू मात्र आर पार सीमा पार झालाय फरार. षटकार यस छत्रपती शिवरायांचं आपण संगीत ऐकतोय. आज डीजे मात्र सातत्याने छत्रपती शिवरायांना मात्र मानाचा मुजरा करतोय. षटकार आलाय परंतु इथं मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय गोलंदाज संकेत पाटील. एक षटकार जरूर खाला तिथून मात्र चेंडू पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरून हलकासा आत आला. कदाचित असं वाटलं होतं विशालला की आपण हा चेंडू चांगला घुमवू शकतोय परंतु कुठेही कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाहीये. वन मोर डार्ट डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू आहे अगदीच बॅटच्या बॉटम एंडला चेंडू लागून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. तिथून मात्र उचल चांगली परंतु फेकी खराब. प्रेक्षकांना सूचना आहे आयोवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्याकडून. तर प्रेक्षकांना ही सूचना आपण आयोवा कॅच घ्या. परंतु पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 9 त्याच्यामुळे मात्र बॅकफूट वरती आहे संघ. अजूनही 12 चेंडू 45 धावांची गरज. 12 मध्ये 45 म्हटलं तर आता आस्किंग रन रेट हा खूप जास्त वाढला. जवळजवळ 22.5 वरती गेला. सुरुवात ज्या वेळेला होती त्यावेळेला आस्किंग 18 वरती होता. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन रेटच्या हिशोबाने तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 9 धावा कमी पडल्या. इथून हे षटक हाणामारीच ठरणार. इथून जर हाणामारी झाली नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये औपचारिकता राहू शकते. परंतु संघ जर पाहिले दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत त्याच धाटणीचे आहेत. एकमेकांचे कच्चे पक्के जाणतात. एकमेकांचे डावे उजवे जाणणारे संघ आहेत. मग व्यावसायिक क्रिकेट खेळताना बऱ्याच वेळेला एकमेकांसोबत खेळलेत बऱ्याच वेळेला एकमेकांच्या विरोधात खेळलेत. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या सुंदर मैदानावरती मात्र येणारे 12 चेंडू 45 धावांची गरज. विशाल जितेकर स्ट्राईक एंडला आलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय 7 धावा उभारल्यात. तर शिवाजीनगर एंड कडून ज्या वेळेला गोलंदाजी झाली ना त्यावेळेला धावा बनल्यात. शिवाजीनगर कडून गोलंदाज विघ्नेश पाटील. फुलटॉस चेंडू होता यावेळेला मात्र चांगला गॅप शॉट सिलेक्शन केलेलं आहे परंतु क्षेत्ररक्षक येईल स्क्वेअर लेग कडे. मिड विकेट कडून क्षेत्ररक्षक धावत आले तोपर्यंत मात्र जरूर ह्या चेंडूवरती मात्र 1 धाव जोडली गेली. एकेरी दुहेरीने मात्र कोणतेही टेन्शन इथून येणार नाहीये. 11 चेंडू 11 चौकार. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती किमान 1 डिक्लेअर्ड फटका येणं गरजेचं आहे. अदरवाइज यू विल बी किक्ड आउट ऑफ दिस टुर्नामेंट. दापोली यू हॅव टू मेंटेन दिस रेशिओ. लेफ्ट अलॉन बट दिस वॉज अ वंडरफुल डिलिव्हरी. वेलकम केलंय ह्या गोलंदाजाचं आपल्या संघ सहकारी म्हणजे निश्चितच या मुरबी संघाने. कारण हा चेंडू खूप महत्वाचा होता. इथून 10 मध्ये 44 अजूनही काही डिक्लेअर्ड फटक्यांमध्ये संधी बनते. 10 मध्ये 44 मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच बनेल का? कारण दोन्ही फलंदाजांवरती विश्वास आहे दापोली संघाचा. विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर VM विजे. पंचांचा इशारा आलाय. इथे मात्र व्हाईट स्टंपच्या बाहेरून गाईडलाईनच्या बाहेरून जाणार चेंडू बराच वाईट गाईडलाईनच्या बराच बाहेरून जाणार चेंडू पंचांनी मात्र निर्विवाद वाईट घोषित केलाय. बऱ्याच उशिरानंतर धाव मात्र इथं मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 12च्या घरामध्ये सॉरी 11.
11 धावसंख्या धावपटलावरती 10 चेंडू 43 ची गरज. 10 मध्ये 43 मॅच बनवणं गरजेचं आहे. इथून मॅच रंगवणं गरजेचं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. फटका सजलाय इथे मात्र बऱ्याच उशिरानंतर का होईना परंतु विश्वजित मात्रे बरसलाय. धन्यवाद. रायगड जिल्हा महान खेळाडू क्रिकेटची पंढरी. मग त्या गाण्यामध्ये हा दोन्ही फलंदाजांची नावं असतील. प्रतिस्पर्धी संघाकडूनही काही फलंदाजांची नावं असतील. या क्रिकेटच्या पंढरीने रायगड जिल्ह्याने अनेक शूरवीर म्हणजेच खेळाडू घडविले. त्या प्रत्येक खेळाडूने मात्र मागच्या 5 दिवसांमध्ये मागच्या 5 रात्रीमध्ये चांगला खेळ केलाय. परंतु आता मात्र सुपर 5 संघ मिळालेत. इथून कोणता असा संघ असेल तो अव्वल दर्जाचं काम करेल. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतील. येस इट इज अ वाईड. 1 मोर रन विल बी ॲडेड टू द स्कोर. आणि गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. गोलंदाजाला पंचांकडे बी दंडित केले जाते. 9 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवरती आता चौकार मारावा लागेल. धावसंख्येच्या पॉसिबिलिटीज बनतात कारण वाईड आले काही आणि एक षटकार आला. इथून मात्र विश्वजित म्हात्रे षटकारांचं सादरीकरण सातत्याने करावं लागेल. क्षमता आहे. मी म्हटलं होतं क्षमता आहे. अगदीच गुणसंख्या लेखनाच्या कक्षाला मात्र मानवंदना देणारा हा आलाय. धडधाकट षटकार. धन्यवाद. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. कळू दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी अवकात. तुझी खरी अवकात काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. विश्वजित मात्र थांबायला तयार नाहीये. इथून मात्र काही 2 मोठे फटके जर पाहायला मिळाले तर मॅच मध्ये कदाचित दापोली संघ कमबॅक करेल. 8 चेंडू 30 धावांची गरज. खर तर प्रणय आपण एका षटकामध्ये 30 धावा होतानाही पाहिल्यात. मग हा सामना अजून कुठेही गेलेला नाहीये. निश्चितच दोन्ही संघ हरायला तयार नाहीयेत. विघ्नेश पाटील तयार. लेफ्ट अलोन दिस टाइम आउट ऑफ द वाईड गाइडलाइन. अंपायर डिक्लेअर्ड दिस ॲज अ वाईट. 1 मोर रन विल बी ॲडेड टू द स्कोर. स्कोर्स मूव्स टू 25. निश्चितच आपण 54चा टार्गेट चेस करतोय. धावा सेव्ह करायच्या आहेत त्या म्हणजेच मोरबी संघाला 53. खोलवर टप्प्याचा होता. कदाचित हा मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु चेंडू बरोबर बुंध्यामध्ये फेकला. तिथे मात्र अभ्या थोडासा पाय पदलालित्य करताना खाली पडला परंतु 1 धाव आली. मॅच बनेल. जर कदाचित ह्या चेंडूवरती षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती आपल्याला कदाचित 22 धावा राहू शकतात. परंतु येईल का तो षटकार. अगदीच विजयासाठी महत्वाचा अत्यंत महत्वाचा असा षटकार पाहायला मिळेल का. अमित कडू निश्चितच मॅचचा आनंद घेत आहेत. ह्यावेळेला मात्र पंच निश्चित सांगतात की हा लाईन मध्ये आहे. लाईन लेंथ मध्ये आहे. त्याच्यामुळे मात्र शेवटचा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. काय घडलंय. शेवटचा चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र निश्चितच धावसंख्या मात्र थांबली 26 वरती. 6 चेंडू 28 धावांची गरज. छह गेंदों में 28 बनाएगा उसी को यहां से अगले राउंड में जाने का मौका मिलेगा. इसलिए ऐसा कहा जाता है राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से है जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. क्या ये बल्लेबाजों में दमखम है.
जो कि यहाँ से 6 गेंदों में 28 रन बना सकते हैं, या फिर जो गेंदबाज है प्रतीक पाटिल यहाँ से जो 28 रन सेव करने हैं उसमें कामयाब हो सकते हैं। जंग अभी भी जारी है क्योंकि दोनों भी जख्मी शेर विशाल जीतेगा और विशाल मात्रे यहाँ से अपने टीम को पूरी तरह से बैकअप और कमबैक करने के प्रयास में रहेंगे। जिस तरह से खेला है विश्वजीत मात्रे ने 6 में 14 बनाए हैं खुद के बेहतरीन प्रदर्शन में, लेकिन 6 में 28 बनाने हैं तो पहले गेंद से ही आगाज करना पड़ेगा, प्रहार करना पड़ेगा। यहां से बिग फाइट होगी, लेकिन पहले गेंद से ये मुकाबला ताकतवर देखने को मिला है। रुद्र एंड रॉय 11 Dapoli need 28 runs from 6 deliveries in the last over, which will be bowled by Pratik Patil from Atal Setu end. Wonderfully connected. This could be a sixer. There is a fielder in the deep, but he has to wait and watch. महाराष्ट्र गीत आपण ऐकलं, भीतीना मा तुझी मुळी ही गडगड नाऱ्याना बा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिबा. जबाब मात्र दिला इथं जरूर विश्वजीत मात्रेने की आम्ही अजून हरलेलो नाहीये. म्हणून मी काय म्हणत असतो प्रणय की आपण पहिला देहबोली हरल्याची दाखवू नये. माणूस पहिल्यांदा मनातून हारतो, मैदानावरती उशिरा हारतो, परंतु आब्याचा कॉन्फिडन्स पहा, अजूनपर्यंत त्याच्या खांद्यातील ताकद आणि त्याच्या मनातला कॉन्फिडन्स मॅच मध्ये पूर्णपणे बनून आहोत असं सांगतोय. 5 चेंडू 22 ची गरज. कदाचित ओमकारचा शेवटचा षटकार लागला असताना तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असता. जीवन छोटा है दोस्तों और हर पल की कीमत है, इसलिए हर वक्त खुश रहो. अबे जिस तरह से खड़े हैं खुशी में दिख रहे, शायद यहाँ से मैच जीतेंगे ना जीतेंगे वो किस्मत की ओर है, लेकिन अपने आप में दमखम रखना, अपने आप में कॉन्फिडेंस रखना एक इम्पोर्टेंट बात है. 5 में 22. अगर इस गेंद पे छक्का आता है तो मैच थोड़ा सा इम्बैलेंस हो जाएगा. अभी तक देखा गया तो मुरबी अभी भी ताकतवर पोजीशन में दिख रही है. मुरबी 8 लीडिंग इन दिस मैच. व्हाट इज गोइंग टू हैपन इन द नेक्स्ट डिलिव्हरी. रनवे मध्ये बिघाड. टेन्शन असतं कारण बिग फाईट मुकाबलाचा प्रेशर आहे. 4 वाजून 1 मिनिट झालीत मित्रांनो. आता मात्र आपण रामाच्या प्रहरात आलोय, सकाळीच्या प्रहरात आलोय. अकुटपाचा चेंडू होता. संधी गमावली का विश्वजीत, संधी गमावली का? कारण बघा ना, स्वतः विशाल जीतेकरही धावला नाही, कारण अभ्याजूला जे काय करायचं ते तुला करायचं होतं. इथून मात्र काय घडलंय, हा निर्धाव चेंडू आलाय, याच्यानंतर काय करायचंय? कंपल्सरी डिक्लेअर्ड फटकाच मारायचा आहे, कारण चौकार मारूनही कदाचित चालणार. येस, 1 चौकार आणि 3 षटकार मारून चालतील, परंतु कंपल्सरी डिक्लेअर्ड फटका मारावाच लागेल जर तुम्हाला जिंकायचं असेल. आता मात्र अभ्याला आपले जुने दिवस आठवावे लागतील, ज्या वेळेला अभ्यानी अशा मॅचेस जिंकून दाखवल्या असतील. परंतु प्रतीक पाटीलही काही कमी नाहीये, आपल्या संघासाठी ताकदवर चेंडू मात्र फेकतोय. षटकाराने 0 आलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच विश्वकोहली मात्र आमच्याकडे वळतील. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्या मनगटातील ताकद आणि आपल्या अंतःकरणातील आत्मविश्वास या दोन्हींचा मिलाप करावा लागेल. हा मिलाप इथे पाहायला मिळेल का? प्रतीक पाटील मात्र सातत्याने ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतोय, कारण त्याला माहित आहे जर आपण चुकून एखादा चेंडू स्लॉट मध्ये टाकला किंवा चुकून एखादा चेंडू आपण शॉर्ट ऑफ लाईन टाकला तर मात्र आपल्यावरती हल्ला होऊ शकतोय. एकमेकाचे कच्चे दुवे जाणणारे हे फलंदाज गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे काटोकी टक्कर. आणि अशा मॅचेस सर्व झाल्या तर सकाळीचे 7 वाजतील आपल्याला. मॅच जमली, मॅच रंगली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रतीक पाटील. फटका सजवलाय चांगला. चौकार आला तर मॅच मध्ये राहतील. काय घडलंय? पंचांचा इशारा येणं बाकी आहे. डॉट बॉल. येस,
3 बॉल 21. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता. आता मात्र मॅच जर दापोली संघाकडे बदलायची असेल तर फक्त त्यांच्या नशिबानेच बदलू शकते, परंतु मुरबी संघासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. चांगला खेळ केला. सर्वात महत्वाचं म्हणजे धावांचा डोंगर उभा केला, जे की सुरुवातीला बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज मग आपण पाहिलं तर निश्चितच ओमकार पाटील आणि विकी पाटील जबरदस्त बॅटिंग केली. ओमकारच्या 33 आणि विकीच्या 21, त्याच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या फटका चांगला आहे. धावसंख्या येईल का? उशीर झालाय. ओमकारच्या 32 होत्या, त्यामुळे मात्र धावसंख्या चांगल्या पाहायला मिळाल्या 54. इथून मात्र ओमकार अनफिट असूनही चांगला खेळतोय, खूप महत्वाचं असते. डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळालाय. अंग गाळला आता मात्र. What a delivery it was. Wonderfully pitched exactly into the right of the block hole. Totally missed by the batter, Abia. Somehow he is not capable to connect the delivery. Wonderful delivery it was. Delivery of the night you can say. या षटकातील नाही तर आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा फसलाय. वाईड जरूर आहे. प्रयत्न चालू आहेत, परंतु आता मात्र प्रयत्नांना कोणताही पंख फुटणार नाहीये. मॅच पूर्णपणे ह्या मुरबी संघाकडे वळली. तर निश्चितच पुढचा सामना या दोन संघांचा आहे. नाणेफेकीचा कॉल ज्याने जिंकलाय त्याने आपल्या निर्णयावरती लगेच अंमलबजावणी करा. आणि नंतर मात्र दोन संघ कोणते पुढे येतील त्याच्या अनुषंगाने मात्र एकाला कंपल्सरी वहाल संघासोबत खेळावा लागेल, तर एक संघ मात्र थेट लेट आणि थेट फायनल मध्ये जाईल. काय घडेल काय बिघडेल इथेही मात्र काय घडले तर फलंदाज मात्र बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती प्रतीक पाटील मात्र इथं जरूर आउट झालाय, बाद झालाय. इथे मात्र संपुष्टात आली ही इनिंग. प्रवास मात्र संपलाय, तो म्हणजेच रुद्र अँड रॉय 11 दापोली संघाचा सुपर 5 मधला हा पहिला असा संघ आहे जो की या टुर्नामेंट मधून नॉकआउट झालाय. तर अभिनंदन टीम मुरबी आणि शुभेच्छा असतील दापोली संघाला.